शुभ सकाळ. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. अर्थातच आज मकर संक्रांती आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शुभांगी ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर सर्व संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तसंच आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. चला, आज मी बनवते पुरणपोळी. आणि ज्यावेळेस आपण तुळशीचे पानं नैवेद्यावर ठेवतो त्यावेळेस परिपूर्ण नैवेद्य होतो. आमची संक्रांतीची खणांची पूजा तुम्हाला दाखवते. इथे 2 खण दिसत आहे. तर रोहिणीचा एक खण आहे आणि माझा एक खण आहे. या पद्धतीने देवघर आम्ही आज छान सजवलेलं आहे. रांगोळी वगैरे काढलेली आहे. तसं आम्ही अगोदर रोज रांगोळी काढायचो, पण गिरिजा झाल्यापासून रांगोळी कमी केली, कारण गिरिजा देवघरात आली की रांगोळी पुसून टाकते. हे बघा, अशी आम्ही खण सजवलेली आहे. खणांमध्ये आपले पारंपरिक ऊस, हरभरा, बोर, तीळ, तांदूळ आणि फुलं वाहिलेले तुम्हाला दिसत असतील. ही बघा, अशी रांगोळी आम्ही छान काढलेली आहे.
तर आमची रांगोळी कशी वाटली तुम्हाला? आणि हा आहे तुळशीचा खण, कारण तुळस ही पण सवाष्ण आहे, त्यामुळे तुळशीचा पण खण मी दरवर्षी पुसते. या पद्धतीने आम्ही संक्रांतीची खणाची पूजा केली. गिरिजा, मी आणि तेजस आम्ही थोडं बाहेर चाललो आहोत. तुम्हाला दाखवते आता आम्ही कुठे चाललो होतो. गिरिजाला गाडीत बसून फिरायला खूप आवडतं, त्याच्यामुळे आम्ही कुठे बाहेर चाललो का गिरिजा लगेच मागे मागे येते आणि आम्ही पण तिला बरोबर घेऊनच जातो. हाय हाय. गिरिजा तिच्या पप्पांना हाय करते. गिरू हाय कर. हाय बाळा. बाय बाय ने हाय. हाय गिरू. आम्ही बस स्टँडवर निघालोय बाहेर. आम्ही चाललोय पुढे आणि आम्हाला जिथे यायचं होतं तिथे आम्ही आलोय. गिरिजाला पण रस्त्याने खूप मजा वाटली. ती मस्त बाहेर बघून एन्जॉय करत होती आणि तुम्हाला कळलेच आता आम्ही कुठे आलो आहे. आणि आम्ही आलो आहोत माझ्या वडिलांच्या घरी. ही माझी मोठी भाऊजाई म्हणजेच मिलिंद याची बायको. बिचारीचं दुःख खरं तर खूप मोठं आहे. आणि ही माझी लहानी भाऊजाई स्वाती, सागरची बायको. यांच्याशी मी थोडा गप्पा वगैरे केल्या. गिरिजामुळे तिला पण थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. तिच्या दुःखाला तर पारावार नाही, पण आता करणार काय? मी सर्व तिला समजून सांगतो. मी आईशी गप्पा मारते, माझे वडील जेवण करताय. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की मी एवढा म्हणजे एखाद्या ठिकाणी पाऊस झाला की आपल्याकडे गारवा येतो, म्हणजे लगेच त्याचा आपल्यावर परिणाम होतो, जीवनशैलीवर परिणाम होतो. त्याच्यामुळे मला खूप आवड होती की भूगोलामध्ये एम ए करा. तर इथे माझी लहान बहीण सुषमा, तिच्या घरी आम्ही आलो आहोत. तिच्यासोबत भरपूर गप्पा मारल्या. अभ्यास वगैरे चालू ना तुझा. आणि हा तिचा मुलगा जय. आमचा जय खूप अभ्यास करणार आहे आणि त्याच्या परीला टॉपर येणार आहे. नक्की ना. अशा प्रकारे बहिणीशी इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पा झाल्यानंतर आम्ही तिथून आमच्या घरी आलो. जाताना जय गिरिजाला घेण्याचा प्रयत्न करतोय, पण गिरिजा काही त्याच्याकडे जात नाही. आणि आमच्या घरी आल्यानंतर टेरेसवर छान वातावरण आहे मस्तपैकी. आणि आजूबाजूला बघा भरपूर सारे फटाके वाजतायत. तेजस, रोहिणी मस्त पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. हे बघा तेजस पतंग उडवतोय, त्याच्यासोबत रोहिणी पण आहे. हे बघा रोहिणी, राजा राणीचं काय चाललंय बेटा? अरे वा वा वा. गिरिजाला घे. हे बघा तेजसचा पतंग मस्त आकाशात उडालाय उंच आणि मस्त. काव्या गिरी लहान बेटा, दररोज गी लावून काव्या. सर्व गल्लीतले बालगोपाला गिरूला का. ही बघा ही काव्या आहे. काव्या, मम्मीचं आवरलं काम सर्व? तू काही कम नाही करू लागली मम्मीला? ही काव्या आमच्या शेजारीच राहिले. 10 भाडतांची मुलगी आहे काव्या. आणि ही बघा आमची गिरिजा. गिरू, रोहिणी पतंग उडवती. हे बघा रोहिणी पतंग उडवती मस्त पैकी. रोहिणी छान. रोहिणी छान. वा वा. रोहिणीचा पतंग बघा किती उंच उडाला. भारी गेलो. छान ना, एकदम छान. अरे वा, काव्या हेल्प करते. लवकर
पतंग उडवताना खूपच मजा येते, मस्त वाटतंय. आणि सर्वांना पतंग उडवताना बघून मला पण एकदम लहान झाल्यासारखं वाटू लागलं आणि मी पण पतंग उडवण्याचा भरपूर आनंद घेतला. ही बघा माझी पतंग किती उंच गेली आहे. गिरिजा गंमत बघते. गिरिजाला पण खूप मजा वाटते. गच्चीवरून खाली आल्यावर झाला तिळगुळ देण्या घेण्याचा कार्यक्रम. मी आमच्या पाचोरे साहेबांना म्हणजेच माझ्या मिस्टरांना तिळगुळ देत आहे. खरं तर त्यांना कॅमेऱ्यासमोर यायला नाही आवडत, म्हणून तुम्ही त्यांना अजून बघितलं नसेल. हे आहे आमचे पाचोरे साहेब, अतिशय स्ट्रिक्ट आणि शिस्तप्रिय. हे बघा गिरिजा पण कशी बाबांच्या पाया पडते. गिरिजासमोर रोहिणी व तेजस एकमेकांना मस्त छान मजा करत तिळगुळ देत आहे. त्यांच्या दोघांचा छान हसी मजाक चाललाय. गिरिजाला तिळगुळ दिल्यानंतर गिरिजा सगळे तिळगुळ खाऊन घेते. हा हे बघा तेजसने गिरिजाचा पाया पडला आणि गिरिजाने त्याला छान आशीर्वाद दिले. रोहिणी तुम्हाला तिळगुळ नाही द्यायची. हे बघ छान तिळगुळ घ्या गोड गोड. तर इथे आईने आणि गिरिजाने दोघांनी आरोहीला आशीर्वाद दिला आहे. आणि शेजारच्या राहणाऱ्या दाभाडी ताई आणि त्यांची मुलगी काव्या आमच्याकडे तिळगुळ देण्यासाठी आलेल्या आहेत. आमच्या शेजारीच राहिला आहे. अतिशय छान आणि गोड स्वभाव असणाऱ्या दाभाडी ताई यांच्यावर आमचे खूप प्रेमाचे संबंध आहेत. आम्ही एकमेकींना तिळगुळ दिले, त्या पाया पडल्या माझ्या. नंतर रोहिणी त्यांच्या पाया पडल्या. आमच्या तिळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका असं म्हणतात काव्याला ती रोहिणी. आणि एका मागून एक आमच्या घरात तिळगुळ द्यायला सारखं कोणी ना येतच होतं. काव्या पण रोहिणीच्या पाया पडते. काव्या पण खूप संस्कारी आणि गोडी मुलगी आहे. त्यानंतर ती माझ्या पाया पडते. हे बघा यशस्वी भव काव्या. काव्याला आमची गिरिजा खूप आवडते, कारण आमची गिरिजा सर्वांना आवडेल अशीच आहे. तुम्हाला आवडते ना? छान आहे. हे बघा काव्याची मम्मी गेल्यानंतर आमच्याकडे शेजारी राहणारे संजू भाऊ लांबगे तिळगुळ देण्यासाठी आलेले आहेत. संजू भाऊचे आमचे पण अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहे. ते आले, त्यांच्यासोबत त्यांच्या मिसेस स्वाती बहिणी ह्या पण आलेल्या. हे बघा हा तेच ना. आम्ही पण तिळगुळ दिले आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. कारण रोजच्या कामात कुणाला एवढं कुणाकडे येण्या जाण्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे या निमित्तानेच आम्ही सगळे एकत्र आलो व बऱ्याच इकूनच्या तिकूनच्या गप्पा वगैरे आम्ही मारल्या. तर संजू भाऊ मला तिळगुळ देत आहे आणि त्यांनी पाया पडून माझे आशीर्वाद पण घेतले. संजू भाऊ नेहमी मला मोठ्या बहिणीप्रमाणेच मानता, पण मी काही त्यांना पाया पडू दिले नाही. आणि हातात हात देऊन आम्ही एकमेकांना नमस्कार केला. हे आहे आमच्या शेजारी राहणाऱ्या लांबगे ताई. आणि हा छोटा आमच्या शेजारी राहणारा आर्यन, आम्ही त्याला आरू आरू असं म्हणतो. आरू खूप गोड आहे. आणि ही आहे त्याची मम्मी दीपालीताई सानं. ह्या पण आमच्याकडे तिळगुळ देण्यासाठी आलेले आहे. दीपालीताई सानक ह्या आरोग्य सेविका आहे. त्यांचे आमचे पण खूप जिव्हाळ्याचे संबंध आहे. तसे आमच्या गल्लीत सर्वांचे आमचे संबंध खूप छान आहेत आणि सगळे लोक आमच्या इथे मस्त छान आहे. त्या रोहिणीला तिळगुळ देत आहे. रोहिणी त्यांच्या पाया वगैरे पडली. त्यांच्यासोबत त्यांची छोटी मुलगी आरोही पण आली होती. द्या तिळगुळ मावशीला. आणि अशा प्रकारे आमची तिळगुळ मकर संक्रांत मस्त आम्ही छान सेलिब्रेट केली. निवडून देऊ राहिले. तिळगुळ घ्या, गोड बोला. आले वा 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 वा. चला तर मग आता मी थोडं बोलते तुमच्याशी. कसा गेला तुम्हाला आज संक्रांतीचा दिवस? छान गेला ना? आम्हाला पण मस्त गेला. तर तुम्हाला संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आमचा ब्लॉग असाच बघत राहा. कसं वाटलं आज दिवसभर? संक्रांत म्हटलं का मग महिलांना सगळ्यांना दिवसभर खूप काम करतात. कारण संक्रांत म्हटलं का हा स्पेशली महिलांचा सण. महिलांना नवनवीन बांगड्या भरायच्या, साडी खरेदी करायची, हे घ्यायचं ते घ्यायचं, तसंच खणाचं साहित्य आणायचं, अशी बरीच कामं असतात. त्यामुळे संक्रांतीचा सण
दिवसभर काम होतं. मी पाहिलं ना, आम्ही दोघी सासू सुना घरामध्ये, पण आम्हाला दिवसभर काम पुरवलं. कारण आज मामांच्या घरी जायचं होतं, म्हणजेच माझ्या भावाकडे जायचं होतं वाढून घेऊन. त्यानंतर खण पुजायचे होते आणि आपल्या सर्वांची भेट बोलणं पण करायचं होतं. त्यामुळे दिवसभर काम पुरवलं. पण एकंदरीत खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर सर्वांना शुभरात्री. बाय बाय, गुड नाईट. परत भेटू.